कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आज आळंदीत साजरा होत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं वारकरी बांधव या आळंदी नगरीत दाखल झालेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे, तर मला पालखी सोहळ्यात सहभागी होता आलं हे माझं भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया देत माझा बळीराजा सुखी होऊ दे अशी माऊली चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रार्थना केली आहे। पाहूया नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। वंदन करतो आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रस्थानाला आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं। मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। पांडुरंगाच्या कृपेने, विठुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने। आणि मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा बळीराजा सुखी होऊ दे, त्याच्यावरती सर्व संकट अनिष्ट दूर होऊ दे, या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ दे, एवढीच माझी माऊलीच्या चरणी विनंती। इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय, हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे।